हालेलुया. मी प्रभूला धन्यवाद देते की प्रियानो पुन्हा एक वार परमेश्वराने मला ही संधी दिली त्याच्या पवित्र वचनातून बोलण्याची. मी प्रभूचे आभार मानते. या समय प्रियानो आमचे नेत्र आम्ही बंद करूया, प्रार्थना करूया की येणारं वचन प्रभूने आमच्यासाठी आशीर्वादित करावं. प्रभू मी तुला धन्यवाद देतो परमेश्वर पिता. विशेष करून प्रार्थना करत आहो प्रभू येणाऱ्या तुझ्या वचनासाठी. प्रभू देवबापा हे वचन आमच्या प्रत्येकासाठी प्रभू आशीर्वादाचं कारण ठरू दे. प्रभू परमेश्वर पिता या वचनाकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन बदलला जाऊ दे. प्रभू एक आत्मिक दृष्टिकोन आम्हाला तू दे. प्रभू जिवंत देवबापा जे रहस्य यामध्ये दडलेले आहे ते रहस्य प्रभू तू प्रगट कर, कारण तू रहस्य प्रगट करणारा परमेश्वर आहे. तुझ्या प्रत्येक लेकरांना तुझी स्थिरता तू दे प्रभू. आणि देवबापा हे वचन त्यांच्यासाठी प्रभू त्यांच्या जीवनासाठी प्रभू मार्गदर्शक ठरू दे. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन. त्याच समयी प्राण आम्ही देवाच्या वचनामध्ये जाणार आहोत आणि आम्ही वाचूया यहोशवा याचा 3रा अध्याय वचन 15 ते 17 पर्यंत आम्ही या समय वाचूया. यहोशवा याचा 3रा अध्याय वचन 15 ते 17. 3रा अध्याय हो. कोश वाहणारे यार्देनपाशी येऊन पोचले आणि कोश वाहणारे याजकाचे पाय कडेच्या पाण्यात बुडाले. सुगीच्या दिवसात यार्देन नदी दुधडी भरून वाहत असते, तेव्हा जे पाणी वरून वाहत येत होते ते बऱ्याच अंतरावर म्हणजे सारदाना जवळील आदाम नगरापाशी सांडून चढले व त्याची राच झाली. आणि जे पाणी अराबाचा समुद्र म्हणजे शार समुद्र ह्याकडे जात होते ते अगदी वाहून गेले. मग ते लोक यरिहो समोर पार उतरून गेले. परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे याजक यार्दनाच्या मध्यभागी कोरड्या भूमीवर स्थिर उभे राहिले आणि सर्व इस्रायल कोरड्या जमिनीवरून पार निघून गेले. अशा प्रकारे झाडून सारे राष्ट्र यार्देन पलीकडे निघून गेले. हालेलुया. आजचा आपला विषय आहे प्रियानो यार्देन ओलांडणे. हालेलुया. आणि या वचनामध्ये आम्ही वाचलं प्रियानो की वचन आम्हाला सांगतं की कोश वाहणारे यार्देनेपाशी येऊन पोहोचले आणि कोश वाहणाऱ्या याजकांचे पाय कडेच्या पाण्यात बुडाले. सुगीच्या दिवसात यार्देन नदी दुथडी भरून वाहत असते, तेव्हा जे पाणी वरून वाहत येत होते ते बऱ्याच अंतरावर म्हणजे सारताना जवळील आदाम नगरापाशी साठून चढले व त्याची रास झाली. आणि जे पाणी अराबाचा समुद्र म्हणजे क्षार समुद्र ह्याकडे जात होते ते अगदी वाहून गेले. मग ते लोक येरिहो समोर पार उतरून गेले. परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी कोरड्या जमिनीवर स्थिर उभे राहिले आणि सर्व इस्रायल कोरड्या जमिनीवरून पार निघून गेले. अशा प्रकारे झाडून सारे राष्ट्र यार्देने पलीकडे निघून गेले. या ठिकाणामध्ये प्राणो यार्देन ओलांडणे याबद्दल प्राणो या वचनामध्ये लिहिलेलं आहे. आणि मी बघतो की 40 वर्षाच्या भटकंतीनंतर हालेलुया इस्रायल लोक जो वचनदत्त देश आहे त्या वचनदत्त देशावर ताबा मिळवण्यासाठी प्राणो ते जाणार आहे. परंतु त्या अगोदर एक अडखण किंवा एक समस्या होती, ती म्हणजे जॉर्डन किंवा यार्देन नदी. हालेलुया. आम्ही बघतो की प्राणो इस्रायलाला 40 वर्ष लागले. हालेलुया. एकदम प्राणो 2 किंवा 3 दिवसाचा तो प्रवास होता. परंतु प्राणो इस्रायल लोकांच्या हट्टीपणामुळं आणि अनेक कारणं होती की ज्या कारणामुळे प्राणो त्यांना 40 वर्ष लागले कनानमध्ये जाण्यासाठी. बऱ्याचदा परमेश्वर एखादे आशीर्वाद आम्हाला देऊ करतो प्राणो, परंतु प्राणो हे आशीर्वाद मिळण्यासाठी जो विलंब लागतो प्राणो, तो विलंब लागण्यासाठी कधी कधी आम्ही स्वतःच प्राणो कारणीभूत ठरतो. मग त्यासाठी आमचा हट्टीपणा असेल, आमचा अविश्वासूपणा असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टी असतील. आणखीन एक महत्त्वपूर्ण कारण प्राणो आम्ही बघतो की स्तेफन त्याच्या भाषणामध्ये तो ज्या प्रकारे इस्रायल लोकांना 40 वर्ष लागले त्याबद्दल प्राणो तो सांगत आहे की 40 वर्ष का लागले. आणि त्याचं एक कारण आम्हाला प्रेषिताच्या कृत्यामध्ये पाहायला मिळतं. प्रेषिताच्या कृत्याचा 7वा अध्याय वचन 42 7:42. तेव्हा देवाने त्याच्याकडे पाठ फिरवली
आणि त्यांना आकाशातील सेनागणाची पूजा करावयास सोडून दिले. ह्याविषयी संदेष्टाच्या पुस्तकात लिहिले आहे, हे इस्रायलच्या घराण्या, तुम्ही 40 वर्षे अरण्यात बलिदाने व यज्ञे मला केली काय? वाचा पुढे. मोलखाचा मंडप व रेफान देवताचा तारा म्हणजे पूजण्याकरिता तुम्ही ज्या प्रतिमा केला त्या तुम्ही उचलून घेतल्या. मीही तुम्हाला बाबेलाच्या पलीकडे नेऊन ठेविले. ओके, सो या ठिकाणामध्ये आम्ही एक महत्त्वपूर्ण कारण बघतो की इस्रायलला 40 वर्ष का लागले. बऱ्याचदा प्रियांनो आम्हाला आशीर्वाद मिळण्यासाठी विलंब लागतो की नाही? परमेश्वराने आम्हाला प्रॉमिस केलेला आहे, परमेश्वराने वचनातून आम्हाला सांगितलेलं आहे की परमेश्वर आमच्या जीवनामध्ये आशीर्वादित करणार आहे, अद्भुत कार्य करणार आहे, किंवा एखादी गोष्ट परमेश्वर आमच्यासाठी करणार आहे. कारण परमेश्वर ज्यावेळेस बोलतो प्रियांनो तर परमेश्वर ते पूर्ण करतो. परंतु प्रियांनो एखादी गोष्ट मिळण्यासाठी आम्हाला विलंब लागतो. हालेलुया, हालेलुया. आणि यासाठी प्रियांनो बऱ्याच वेळेस आमच्यामध्ये असणाऱ्या गोष्टी या कारणीभूत ठरतात प्रियांनो. हालेलुया. इस्रायलमध्ये हट्टीपणा होत्या, अवज्ञा होती, अनेक गोष्टी होत्या. त्याचबरोबर प्रियांनो आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट इस्रायल लोकांमध्ये होती, ती या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते. आणि स्तेफन प्रियांनो ज्या प्रकारे भाषण करत असताना तो म्हणतो की तेव्हा देवाने त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि त्यांना आकाशातील सैन्यगणाची पूजा कराव्यास सोडून दिले. बराच वेळेस प्रियांनो परमेश्वर अनेक गोष्टी आम्हाला सांगत असतो. आम्ही बघतो की 10 आज्ञामध्ये अनेक गोष्टी परमेश्वराने प्रियांनो इस्रायल लोकांना सांगितल्या होत्या की माझ्याशिवाय तुला अन्य देव नसावा. हालेलुया. निर्गमच्या पुस्तकामध्ये परमेश्वराने ही आज्ञा इस्रायल लोकांना दिली. परमेश्वर इस्रायल लोकांसोबत होता. परमेश्वर त्यांच्यासोबती प्रियांनो त्या अरण्यातून भटकंती करत होता. ज्या ज्या ठिकाणामध्ये ते थांबायचे त्या ठिकाणामध्ये प्रभू थांबत होता. मेघस्तंभाच्या द्वारे, अग्निस्तंभाच्या द्वारे प्रियांनो परमेश्वर त्यांच्यामध्ये चालत होता, अद्भुत कृत्य करत होता. पाण्याचा पुरवठा असेल, अन्नाचा पुरवठा असेल, सगळ्या गोष्टी परमेश्वर करत होता. हालेलुया. आणि आम्ही बघतो की प्रियांनो ह्या सगळ्या गोष्टी करत असताना प्रियांनो अनेक गोष्टी इस्रायल लोकांमध्ये होत्या की ते सोडायला तयार नव्हते. हालेलुया. आणि आम्ही बघतो की प्रियांनो ज्या प्रकारे वचन 42 आम्हाला सांगतं की तेव्हा देवाने त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि त्यांना आकाशातील सेनागणांची पूजा कराव्यास सोडून दिले. ज्यावेळेस प्रियांनो बऱ्याच वेळेस परमेश्वर अनेक वेळेस प्रियांनो आम्हाला सावध करत असतो, एखादी गोष्ट सोडण्यासाठी आम्हाला सांगत असतो, परंतु बऱ्याचदा प्रियांनो आम्ही ती गोष्ट सोडत नाही. जसं इस्रायल लोक जे मिस्रातून घेऊन आले होते, हालेलुया, ती गोष्ट सोडायला तयार नव्हती. आज कित्येक जण असे आहे की ज्यांना परमेश्वर अनेक गोष्टी सोडवण्यासाठी सांगतो प्रियांनो. परमेश्वराची उपस्थिती आहे, परमेश्वराच्या सगळ्या गोष्टी आहे, वचन आहे, प्रार्थना आहे, उपास आहे, सगळ्या गोष्टी आहे. परंतु प्रियांनो परमेश्वराने ज्या गोष्टी आम्हाला सोडण्यासाठी सांगितलेल्या आहे जर त्या आम्ही सोडत नाही तर, हालेलुया, परमेश्वर प्रत्येक वेळेस शासन करतो असं पण नाही बरं का. हालेलुया. देवाच्या वचनाला चॅलेंजेस नाही. बऱ्याचदा आम्हाला असं वाटतं की आम्ही चुकलो म्हणजे प्रभू शासन करेल, परमेश्वर आम्हाला पुन्हा माघारी आणेल. पण नाही, कधी कधी परमेश्वर जो आहे तो आम्हाला आमच्या परिस्थितीवर, आमच्या निर्णयावर परमेश्वर सोडून देतो. हालेलुया. प्रत्येक वेळेसच तो तुम्हाला जबरदस्ती करणार नाही. निर्णय तुमचा असेल, तो फक्त तुम्हाला सांगेल की ह्या गोष्टी करू नका. ते करणं न करणं हे तुमच्यावर तो पूर्णपणे सोडून देईल. परमेश्वर प्रत्येक बाबतीमध्ये सक्ती करेल किंवा जबरदस्ती करेल असं नाही. तो ऑप्शन आमच्या पुढे ठेवून देतो. आम्ही बघतो की परमेश्वराने प्रियांनो त्या सिनाय पर्वतावर मोशेला प्रियांनो आज्ञा दिल्या की माझ्याशिवाय तुला अन्य देव नसावे, परंतु अजूनही इस्रायलामध्ये अन्य देव होते. आणि आम्ही बघतो की प्रियांनो ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं की तेव्हा देवाने, वचन 41 पासून जर आम्ही वाचलं तर आमच्या लक्षात येईल 40 आणि 41, ते अहरोनाला म्हणाले आमच्या पुढे चालतील असे देव करून दे, कारण ज्याने आम्हाला मिस्र देशातून आणले त्या मोशेचे काय झाले हे आम्हाला कळत नाही. मग त्या दिवसात त्यांनी वासराची मूर्ती बनवली व तिच्या पुढे यज्ञ करून आपल्या हाताच्या कृतीबद्दल आनंदोत्सव केला. तेव्हा देवाने त्यांच्याकडे पाठ फिरवली. ज्यावेळेस परमेश्वर एखादी गोष्ट आम्हाला सांगतो प्रियांनो, आणि जर प्रियांनो ती आम्ही ऐकत नाही तर परमेश्वर आमच्याकडे काय करतो? पाठ फिरवतो. हालेलुया, हालेलुया. म्हणून जर परमेश्वर एखादी गोष्ट आम्हाला सोडण्यासाठी सांगतो प्रियांनो तर ती सोडणं गरजेची आहे. त्यासाठी परमेश्वर तुम्हाला सक्ती करणार नाही. हा निर्णय तुमचा आहे. हालेलुया. परमेश्वर जबरदस्ती करणार नाही.
मग परमेश्वर आम्हाला आमच्या परिस्थितीवर सोडून देतो. ज्यावेळेस परमेश्वरचं आम्ही ऐकत नाही, परमेश्वर देखील आमच्याकडं पाठ फिरवतो. तेव्हा देवाने त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि त्यांना आकाशातील सेनागणाची पूजा करावा सोडून दिले. जर आम्ही ऐकतच नाही ना, मग परमेश्वर आमच्या हाल जे असतात त्यावर सोडून देतो, है की नाही? परमेश्वर अगोदर सेवकांच्या द्वारे असेल, वचनाच्या द्वारे असेल, एखाद्या विश्वासणाऱ्याच्या द्वारे असेल, परमेश्वर आम्हाला सांगत असतो. परंतु जर आम्ही ऐकतच नाही, जर आम्ही आमच्या मनाच्या कृतीप्रमाणेच करतो, तर प्रियानो परमेश्वर आम्हाला आमच्या जे हाल आहे त्याच्यावर आम्हाला सोडून देतो. हालेलुया. ज्या प्रकारे परमेश्वराने इस्रायल लोकांना त्या गोष्टी करण्यासाठी सोडून दिलं, ह्याविषयी संदेश त्याच्या पुस्तकात लिहिले आहे. हे इस्रायलाच्या घराण्यात तुम्ही 40 वर्ष अरण्यात बलिदाने व यज्ञ मला केले काय? हालेलुया. मोलखाचा मंडप व रेफान देवताचा तारा म्हणजे पूजण्याकरिता तुम्ही ज्या प्रतिमा केल्या त्या तुम्ही उचलून घेतल्या. सो बऱ्याच वेळेस प्रियानो असंच होतं की आम्ही दोन्ही गोष्टी, हालेलुया, परमेश्वराचं पण आणि इतर गोष्टी पण, ह्या दोन्ही घेऊन आम्ही चालण्याचा प्रयत्न करतो, जसं इस्रायल लोक करत होते. परमेश्वराची उपस्थिती आहे, परमेश्वराचा कोश सोबत आहे, सगळ्या गोष्टी सोबत आहे, परमेश्वर चमत्कार करत आहे, पुरवठा करत आहे, सगळ्या गोष्टी आहे. ह्या गोष्टी असताना देखील प्राणो त्यांच्या जीवनामध्ये आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट जी होती ती म्हणजे प्राणो अन्य गोष्टीकडे त्यांचं मन लागलेलं होतं. जरी ते बाह्य स्वरूपाने दाखवत होते की परमेश्वर हो आम्ही तुझ्या सोबतच आहो, आम्ही तुझे लोक आहोत, परंतु प्रियानो त्यांच्यामध्ये पण काही गोष्टी होत्या आणि या गोष्टीच्या कारणामुळेच परमेश्वराने जवळजवळ त्यांना 40 वर्ष अरण्यातून भटकंती करायला लावली. आम्ही जे करतो प्रियानो त्याचा हिशोब परमेश्वराकडे आहे. हालेलुया. म्हणून प्रियानो जर आम्ही निर्णय करतो प्रियानो तर आम्ही योग्य निर्णय करणं गरजेचं आहे. बराच वेळेस आम्हाला वाटतं की नाही आम्ही परमेश्वरामध्ये आहोत, विश्वासात आहोत, आम्ही सगळ्या धार्मिक क्रिया केलेल्या आहे, सगळ्या गोष्टी आम्ही आहोत, परंतु प्रियानो हे सगळं फक्त कधी कधी हे दाखवण्यासाठी असतं, हे फक्त प्रियानो परमेश्वराला दाखवण्यासाठी असतं. परंतु प्रियानो आमच्या अंतःकरणात किंवा आमच्या जीवनात अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या इतर लोकांना दिसत नाही, परंतु परमेश्वर त्या पाहतो. जरी आम्ही त्या गुप्तपणे करत आहोत किंवा लपून करत आहोत, परंतु प्रियानो परमेश्वर जो आहे तो सर्व काही पाहणारा परमेश्वर आहे. आणि ह्याच कारणामुळे त्यांना विलंब लागला. अशा अनेक कारणं होते प्रियानो की ज्या कारणामुळे प्रियानो त्यांना 40 वर्ष भटकंती करावी लागली. आणि आम्ही बघतो की प्रियानो ज्या लोकांनी मोशेच्या द्वारे तांबडा समुद्र दुभांगला पाहिला होता ते लोक बरेचसे मरण पावले होते. आता जी पिढी होती ती नवीन पिढी होती. हालेलुया. नवीन लोक होते आणि प्रियानो ह्या लोकांपुढं परमेश्वराला त्याचं सामर्थ्य प्रगट करायचं होतं. आणि आम्ही बघतो की प्रियानो ज्या प्रकारे आम्ही बघतो की वचन आम्हाला सांगतो यहोशवा याचा 3 अध्याय वचन 1 मध्ये की यहोशवा पहाटेच उठला. कधी उठला? पहाटेबद्दल प्रियानो खूप वचन बायबलमध्ये दिलेली आहे. देवाचे लोक ज्या वेळेस एखादी कामगिरी एखादं प्रियानो त्यांना जबाबदारी दिली प्रियानो आम्ही बघतो की त्यांनी सकाळीच उठून त्या गोष्टी केलेल्या आहे. जसं आम्ही बघतो प्रियानो उत्पत्ती याचा 19 अध्याय वचन 27, उत्पत्ती 19:27. 19:27. मग अब्राहमाने मेंढरे व बैल आणून अबीमेलेकास दिले. उत्पत्ती 19:27. इकडे अब्राहम मोठ्या पहाटेस उठून तेथे तो परमेश्वरापुढे उभा राहिला होता, त्या ठिकाणी तो गेला. ओके, या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की अब्राहम मोठ्या पहाटेस. हालेलुया. जर तुम्हाला परमेश्वरासाठी काहीतरी करायचं किंवा परमेश्वराने एखादी जबाबदारी दिली प्राणो तर ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्राणो सकाळीच पहाटेच तुम्ही तयार असायला पाहिजे. हालेलुया. शनिवारीच प्राणो सगळी तयारी करा. हालेलुया. बऱ्याच वेळेस असं होतं प्राणो आम्ही इतर कारणासाठी प्राणो ऑफिससाठी किंवा लेकरांच्या शाळेसाठी बऱ्याच वेळेस असं होतं की आम्ही लवकर उठतो, पहाटे उठतो, परंतु संडेला तसं होतं का? है ना. आम्हाला वाटतं संडे मग आता आम्ही जास्त वेळ झोपलं पाहिजे हे की नाही. परंतु प्रियानो जर परमेश्वराने एखादी जबाबदारी दिली तर प्रियानो ती जबाबदारी आम्हाला शांत बसू देत नाही. हालेलुया. हालेलुया. सो आम्ही बघतो की प्रियानो या ठिकाणामध्ये अब्राहम जो आहे प्रियानो तो कसा उठला? सकाळीच उठला. आणखी आम्हाला पाहायला मिळतं उत्पत्ती 21:14. उत्पत्ती 21:14.
नंतर अब्राहमाने मोठ्या पहाटेस उठून भाकरी व पाण्याची मसक आणून हगाराच्या खांद्यावर ठेवली. मागच्या भागामध्येच आम्ही हे अभ्यासलं आहे की नाही. ज्यावेळेस परमेश्वराने अब्राहमाला सांगितलं की सारा जसं सांगते तसं तू कर, कारण मी त्याच्यापासून म्हणजेच इश्माईलपासून एक मोठं राष्ट्र निर्माण करेल. आणि प्रियानो, त्या गोष्टी अब्राहमासाठी त्रासदायक होत्या. हगारेला घालून देणं त्रासदायक होतं, इश्माईलला घालून देणं त्रासदायक होतं, कारण खूप वर्षानंतर प्रियानो त्याला इश्माईल मिळाला होता. परंतु प्रियानो, त्याने त्याच्या भावना ज्या आहेत त्या काबूत ठेवल्या. प्रियानो, बऱ्याच वेळेस ज्यावेळेस परमेश्वर एखादी गोष्ट आम्हाला सांगतो ना प्रियानो, तर बऱ्याच वेळेस आमच्या भावना आड येतात प्रियानो. परंतु आम्ही बघतो की या ठिकाणी ज्यावेळेस परमेश्वराने अब्राहमाला सांगितलं की ज्या प्रकारे तू सारा तुला जे सांगते तू ते ऐक, त्याच्यासाठी अब्राहमाने विलंब केला का? अब्राहम परमेश्वराला म्हणला का नाही आणखी 2-3 दिवस हगारीला राहू दे, इश्माईलला राहू दे? मागच्या वेळेस जे असेल त्यांना माहीत असेल ना, ह्या सगळ्या गोष्टी मागच्या वेळेस आपण अभ्यासल्या. सो आम्ही बघतो की प्रियानो, ज्यावेळेस परमेश्वराने आदेश अब्राहमाला दिला, वचन 11 मध्ये त्याच अध्यायामध्ये आम्हाला बघायला मिळतं की अब्राहमास आपल्या मुलासंबंधी ही गोष्ट फार वाईट वाटली. हालेलुया. कारण ती त्याची संतती होती, इश्माईल त्याचं मूल होतं. हालेलुया. इतक्या दिवस तो वंचित राहिलेला आहे ह्या सगळ्या सुखापासून, मुलापासून, आणि आता परमेश्वराने त्याला दिले. आणि त्यात आम्ही बघतो की सारा ज्या प्रकारे त्याला सांगते की तू याला घालून दे. कारण आम्ही बघतो की ज्यावेळेस इश्माईल झाला, सारेने बघितलं प्राणो, आणि त्या गोष्टीनुसार त्याला द्वेष निर्माण झाला आणि ते म्हणले की तू हा मुलगा माझ्या लेकरासोबत वारस नसावा. आणि ह्या कारणामुळे आम्ही बघतो की सारा अब्राहमाला हगारेला घालून देण्यासाठी सांगते. हालेलुया. आणि प्राणो, आम्ही बघतो की ज्यावेळेस ती या प्रकारे सांगत आहे त्यावेळेस प्राणो आम्ही बघतो की अब्राहम आपल्या मुलासंबंधाने ही गोष्ट फार वाईट वाटली. तेव्हा देव अब्राहमास म्हणाला, हा मुलगा व तुझी दासी यांच्या संबंधी तू वाईट वाटून घेऊ नको. सारा तुला जे काही सांगते ते सगळे ऐक, कारण तुझ्या वंशाचे नाव इसाकच चालविणार. सो आम्ही बघतो की ज्यावेळेस परमेश्वराने अशा प्रकारचा आदेश अब्राहमाला दिला, अब्राहमाने विलंब केला. हालेलुया. त्याला वाईट वाटलं, कारण तो एक बाप आहे. हालेलुया. आणि खूप वर्षानंतर त्याला संततीचं सुख मिळालं प्राण. परंतु त्याने परमेश्वराच्या आदेशासमोर आपल्या भावना ज्या आहे त्या काय केल्या? बाजूला सारल्या. जर आम्हाला प्रत्येक वेळेस प्राणो जर परमेश्वराच्या योजना किंवा परमेश्वराचा आदेश जर मान्य करायचा असेल तर बऱ्याच वेळेस आमच्या भावना आड येतात. हालेलुया. येतात की नाही? आपण मनुष्य आहोत की नाही, आपल्याला खूप भावना असतात. परंतु प्राणो आम्ही बघतो की जोपर्यंत आम्ही आमच्या भावना दूर करत नाही तोपर्यंत आम्ही देवाचा आदेश पूर्ण करू शकतच नाही. जर प्राणो अब्राहमाला खूपच वाईट वाटलं असतं की नाही मी माझ्या लेकराला कसं सोडू, हगारीला कसं सोडू, कुठे जातील, काय होतील, ह्या सगळ्या गोष्टी प्राणो त्याच्या जीवनात असतात, सगळा विचार त्याच्या जीवनात असतात, तर प्राणो तो कदापिही हगारीला पाठवू शकला नसता. कदापिही परमेश्वराने जो आदेश त्याला दिला तो पूर्ण करू शकला नसता. म्हणून प्राणो देवाच्या कामामध्ये बऱ्याच वेळेस प्राणो भावना ज्या आहे त्या आड येण्याचा प्रयत्न करतात. परंतु प्राणो जर आम्ही आमच्या भावनेपेक्षा आमच्या देवाला अधिक महत्त्व देतो तर आम्ही देवाचे आदेश पूर्ण करू शकतो. हालेलुया. म्हणून आमचे इमोशन जे आहे ते आम्हाला कंट्रोल ठेवणं खूप गरजेचे आहे, कारण हे इमोशन बऱ्याच वेळेस प्राणो आम्हाला देवाचे आदेश पूर्ण करू देत नाही. हालेलुया. भावना भावनेच्या ठिकाणी, परमेश्वराच्या ठिकाणी. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की अब्राहम मोठ्या पहाटे सुला त्याने विलंब केला का? तो म्हटला का 2-4 दिवस आणखी इश्माईलला राहू दे प्रभू, नंतर मी तिला नेऊन सोडतो, नंतर त्यांना पाठवणी करतो? नाही. हालेलुया. ज्यावेळेस त्याला आदेश मिळाला तो आदेश पूर्ण करण्यासाठी तो सकाळीच उठला. हालेलुया. आणखी उत्पत्ती 22 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. तेव्हा अब्राहमाने मोठ्या पहाटे सुटून आपल्या गाढवावर खोईर घातले. आपल्याबरोबर दोघे सेवक व आपला मुलगा इसहाक
यास घेतले आणि होम अर्पणासाठी लाकडे फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला. हालेलुया. या ठिकाणा पण मध्ये आम्ही बघतो की तेव्हा अब्राहमाने मोठ्या पहाटेस, हालेलुया, परमेश्वराने त्याला कसोटीस लावलं आणि सांगितलं की तू आपल्या एकुलत्या एका मुलाचं काय कर, होमार्पण कर, तसं अर्पण कर. आता विचार करा, ही गोष्ट पण त्याच्या भावनेशी किती जुळलेली होती की नाही? बलिदान करायचे, मुलाला अर्पण करायचे. ज्यावेळेस प्रियानो हा आदेश परमेश्वराकडून त्याला मिळाला, ज्या प्रकारे आम्ही बघतो उत्पत्ती याचा 22 अध्याय 1 मध्ये की या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्रामास कसोटीस लाविले. त्याने अब्रामा अशी हाक मारिली, तेव्हा अब्राम म्हणाला, काय आज्ञा? देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक इसाक यास घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. तेव्हा अब्राहमाने मोठ्या पहाटेस उठून आपल्या गाढवावर खोगीर घातले. मोठ्या पहाटेस म्हणजे सकाळी सकाळी. हालेलुया, हालेलुया. त्याला त्रास होत नसेल का? अब्राहमाला इसाकाला घेऊन जाण्यासाठी त्रास होत नसेल का? हालेलुया. परंतु प्रियानो त्याने आपल्या भावना ज्या आहेत त्या काय केल्या? बाजूला सारल्या. जोपर्यंत प्रियानो आम्ही आमच्या भावना दूर करत नाही, तोपर्यंत प्रियानो आम्ही देवाचं काम पूर्ण करू शकतच नाही. साहजिक आहे की आपण मनुष्य आहोत, प्रेम आहे, सगळ्या गोष्टी आहे, भावना आहे, परंतु प्रियानो बऱ्याच वेळेस भावना ज्या आहे प्राणो त्या कधी कधी देवाच्या कामामध्ये आड येतात आणि म्हणून प्राणो बऱ्याच वेळेस ह्या सगळ्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. हालेलुया. सहज कुठल्याही गोष्टी मिळत नाही प्राणो. बऱ्याचदा कधी कधी काहींना वाटतं की प्राणो खूप काही गोष्टी आमच्या जीवनात मिळाले पाहिजे, आशीर्वाद जीवनात मिळाले पाहिजे, मोठं पद, मोठ्या गोष्टी आमच्या जीवनात मिळायला पाहिजे, मोठं नाव आम्हाला मिळालं पाहिजे. परंतु प्रियानो याच्या मागे खूप काही गोष्टी असतात. या मागे खूप काही गोष्टीचा त्याग असतो, भावनांचा त्याग असतो, इतर गोष्टींचा प्रियानो त्याग असतो. त्यावेळेस प्रियानो ते त्या ठिकाणापर्यंत पोहोचतात. अब्राहम जो त्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचला तो सहजासहजी पोहोचला का? नाही. खूप मोठा खडतर प्रवास करावा लागला, खूप मोठ्या गोष्टींना सहन करावं लागलं, मानसिक त्रास झाला, भावनिक त्रास झाला. परंतु ह्या सगळ्या त्रासातून प्रियानो सगळ्यात प्रमुख स्थान त्याने ज्या गोष्टीला दिलं ते म्हणजे परमेश्वराला. हालेलुया. सो तुमच्याही जीवनामध्ये अनेक अशा गोष्टी येतील प्रियानो. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करू इच्छित आहे, परमेश्वर तुमचं नाव मोठं करू इच्छित आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागेल. त्यावेळेसच तुम्ही त्या ठिकाणापर्यंत पोहोचाल. हालेलुया. सहजासहजी कुठल्याही गोष्टी मिळत नाही प्राणू, त्याच्यासाठी खूप मोठा त्याग करावा लागतो. सो आम्ही सकाळच्या उठण्याबद्दल किंवा पहाटेस उठण्याबद्दल आम्ही बघतो की परमेश्वराचे लोक प्राणू परमेश्वराचा आदेश ऐकण्यासाठी, त्याचं काम पूर्ण करण्यासाठी किती तत्पर होते. त्यानंतर प्राणू आणखी आम्ही बघतो की प्राणू उत्पत्ती याचा 28 अध्याय वचन 18, उत्पत्ती 28:18. याकोब पहाटेस उठला आणि जो धोंडा त्याने उशास घेतला होता त्याचा त्याने स्मारक स्तंभ उभारून त्यास तेलाचा अभंग केला. या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की अब्राहम आहे, याकोब आहे, हे प्राण आम्ही बघतो की पहाटे सुटले. त्यानंतर निर्गम याचा 8 अध्याय वचन 20, निर्गम 8:20. थोडंसं फास्ट आहे वाचूया. निर्गम 8:20. नंतर परमेश्वराने मोशेला सांगितले की पहाटेस उठ आणि जाऊन फारो पुढे उभा राहा, तो त्यावेळी नदीवर येईल. तू त्याला सांग, परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून त्यास जाऊ दे. ओके. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की नंतर परमेश्वराने मोशेला सांगितलं की पहाटेस उठ. हालेलुया. तर बऱ्याच वेळेस ज्यावेळेस परमेश्वराची कामगिरी आम्हाला करायची असते प्राणो, परमेश्वराचा आत्मा आम्हाला निवांत राहू देत नाही. हालेलुया. आणि आम्ही बघतो की या ठिकाणी परमेश्वराने मोशेला सांगितलं की तू पहाटेस उठ आणि जाऊन फारो पुढे उभा राहा, तो त्यावेळी नदीवर येईल. तू त्याला सांग, परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांना माझी सेवा करावी म्हणून तू त्यास जाऊ दे. हालेलुया. त्यानंतर आणखी देवाचं वचन आम्हाला सांगतं निर्गम याचा 9 अध्याय वचन 9-13.
परमेश्वर मोशेला म्हणाला, पहाटेस उठून फारोपुढे उभा राहा आणि त्याला सांग, इब्रायचा देव परमेश्वर असे म्हणतो की माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून त्यात जाऊ द्यावी. ओके, या ठिकाणामध्ये आपण आम्ही बघतो की प्राणो परमेश्वर मोशेला सांगत आहे की पहाटेस उठ. ज्यावेळेस प्राणो परमेश्वर एखादं काम, एखादी जबाबदारी देतो, तर प्राणो देवाची इच्छा आहे की ती जबाबदारी किंवा ती सेवा आम्ही तत्परतेने करावी. सगळ्याच्या अगोदर प्राणो त्या गोष्टीला आम्ही प्राधान्य देवा आणि मोठ्या तत्परतेने ती गोष्ट आम्ही करावी. त्यानंतर आणखी वचन आम्हाला पाहायला मिळतं निर्गम याचा 24वा अध्याय वचन 4. निर्गम 24:4. मोशेने परमेश्वराची सर्व वचने लिहून काढली आणि अगदी पहाटेस उठून पर्वताच्या पायथ्याशी एक वेदी बांधली आणि इस्रायलचा वारा वंशाप्रमाणे 12 स्तंभ उभारले. ओके, जसे जसे आज्ञा प्राणो परमेश्वराने मोशेला दिल्या तशा तशा परमेश्वराच्या सर्व आज्ञा मोशेने प्राणो काय केल्या? पूर्ण केल्या. म्हणून तर तो बायबलचा नायक ठरला, बायबलमधला नायक ठरला. हालेलुया. सो ज्या प्रकारे परमेश्वर मला सांगतो प्राणो, त्या गोष्टी आमच्या जीवनात असणं गरजेचं आहे. त्यानंतर निर्गम 34 आणि 4 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. निर्गम 34:4. तेव्हा मोशेने पहिल्या पाट्यासारखा 2 दगडी पाट्या घडिल्या आणि सकाळीच उठून त्या हाती घेऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे तो सिनाय पर्वतावर चढून गेला. ओके, सो या वचनामध्ये आम्ही बघतो की परमेश्वर मोशेला म्हणाला, पहिल्या पाट्यासारख्या 2 दगडी पाट्या घडून तयार कर, म्हणजे तू फोडून टाकलेल्या पहिल्या पाट्यावर जी वचने होती ती मी त्याचवर लिहीन. तू पहाटेच तयार हो. हालेलुया. कधी तयार हो? हालेलुया. म्हणजे आम्ही परमेश्वराच्या कार्याला प्राधान्य देणं, ह्या गोष्टी या वचनातून आम्हाला शिकवतात. सो खूप मोठी वचनं याच्या संदर्भात आहे, पण जर आपण ह्याच वचनांना बघितलं तर आपला बाकीचा विषय राहून जाईल. हालेलुया. जर तुम्हाला याच्या संदर्भात आणखी वचनं हवे असेल तर मी तुम्हाला देईल. यहोशवामध्ये आहे, शमूएलमध्ये आहे, बऱ्याच ठिकाणामध्ये प्राणो पहाटेच्या उठण्यासंदर्भात लिहिलेलं आहे. आणि प्राणो आम्ही बघतो की ज्या प्रकारे परमेश्वराने मोशेला सांगितलं आणि मोशे त्या प्रकारे प्राणो त्याने परमेश्वराच्या आज्ञेचं पालन केलं. आणि ज्यावेळेस प्राणो आम्ही बघतो की यहोशवाला पण प्राणो यार्देन ओलांडून जायची होती, त्यावेळेस आम्ही बघतो की यहोशवा याचा 3रा अध्याय वचन 1 मध्ये आम्ही बघतो की यहोशवा पहाटेस उठला. हालेलुया. कारण प्राणो जे काम करायचे त्याची तळमळ त्याच्या अंतःकरणात होती की आता मला परमेश्वराने जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी मला पूर्ण करायची आहे. यार्देन ओलांडून जायचं आहे, कनानमध्ये प्रवेश करायचा आहे, या लोकांना मला घेऊन जायचं आहे. आणि ह्या कारणामुळे प्राणो आम्ही बघतो की यहोशवा जो आहे तो पहाटे सुटला. हालेलुया. बऱ्याचदा प्राणो जबाबदारी जी आहे त्या मला झोपू देत नाही. झालंय असं किती जणांना झालं? हालेलुया. एखादा कार्यक्रम किंवा एखादी काही गोष्ट असेल, पण तुम्ही सकाळीच उठता की नाही? किती जण उठतात बरं? हालेलुया. कारण आम्हाला ते काम पूर्ण करायचं असतं, आम्हाला ती तयारी करायची असते. हालेलुया. जर आम्ही ती तयारी केली नाही तर ते काम पूर्णपणे व्यवस्थित होईल का? हालेलुया. हालेलुया. सो देवाचं वचन जे आहे प्राणो ते व्यावहारिक गोष्टी आम्हाला शिकवतं. प्राणो ज्यावेळेस आपल्या ही प्रार्थना सेंटरचे कार्यक्रम असतात प्राणो, जेवणाचा कार्यक्रम असेल किंवा इतर कार्यक्रम असेल, आमच्यासोबत पण असंच होतं. आम्हाला अगोदर उठून सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात, तयारी करावी लागते. धाक पडतो की सकाळी इथलं सगळं अरेंजमेंट करून पुन्हा प्रेयर सेंटरला जाऊन सभा घ्यायच्या. हालेलुया. तर देवाचं वचन जे आहे प्राणो ते आम्हाला व्यावहारिक गोष्टी शिकवतं प्राणो. आणि प्राणो ज्या गोष्टी तुम्हाला जगातूनही शिकवल्या जाणार आणि इतक्या बारीक सारीक व्यावहारिक गोष्टी प्राणो देवाचं वचन शिकवेल. आणि ज्यावेळेस देवाचं वचन तुमच्या जीवनाला एक दिशा लावीन, अनेक गोष्टी शिकवेल प्राणो, तुमचं जीवन सुनियोजित आणि व्यवस्थित होईल प्राणो. हालेलुया. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की यहोशवा जो आहे तो पहाटे सुटला आणि सर्व इस्रायल लोकांसह शिट्टी मावून कूच करून यार्देन तीरी आला आणि पलीकडे जाण्यापूर्वी त्याने तेथे मुक्काम केला. 3 दिवसानंतर अंमलदार छावणीतून फिरले व त्यांनी लोकांना अशी आज्ञा केली की तुमचा देव परमेश्वर याच्या कराराचा कोश लेवी याजक वाहून नेत असताना तुम्ही पाहाल, तेव्हा तळ हलवून त्यांच्या पाठोपाठ जा. हालेलुया. प्राणो आता इस्रायल लोकांना प्राणो आम्ही बघतो की कनानमध्ये प्रवेश करायचा आहे.
हालेलुया. त्यापूर्वी प्रियानो त्यांना यार्देन ओलांडायचे आहे, येरिहो जिंकायचं आहे आणि त्यानंतर प्रियानो आम्ही बघतो की ते कनानमध्ये प्रवेश करणार आहे. 2 महत्त्वपूर्ण टप्पे राहिलेले आहे आणि आम्ही बघतो की यार्देन जे आहे, ज्यावेळेस प्रियानो आम्ही बघतो की इस्रायल त्या ठिकाणामध्ये आले, ते दिवस सुगीचे दिवस होते, हंगामाचे दिवस होते. हालेलुया. आणि आता प्रियानो ह्या लोकांना यार्देन ओलांडून जायचे आहे. हालेलुया. आणि त्यावेळेस प्रियानो वचन आम्हाला ज्या प्रकारे पाहायला मिळतं, वचन 3 अध्याय वचन 15 मध्ये की कोश वाहणारे यार्देनीपाशी येऊन पोहोचले आणि कोश वाहणाऱ्या याचकाचे पाय कडेच्या पाण्यात बुडाले. सुगीच्या दिवसात यार्देन नदी दुथडी भरून वाहत असते. सो परमेश्वराने अशा वेळेस त्यांना त्या ठिकाणामध्ये आणलं ज्यावेळेस प्रियानो यार्देन जी आहे ती दुथडी वाहत होती, म्हणजे भरपूर पाणी यार्देनेमध्ये होतं. आणि प्रियानो ते ओलांडणं, 1-2 असते तर प्रियानो ते कुठल्या तरी प्रियानो साधनाचा उपयोग करून प्रियानो ते गेले असते, परंतु प्रियानो इतका मोठा लोक समुदाय यहोशवासोबत होता आणि प्रियानो त्यांना पार करण्यासाठी कुठलाही प्रकारचे साधनं त्यांच्याकडे नव्हते. आणि असते तरी प्रियानो किती जणांनी प्रियानो तू यार्देन प्रियानो पार केली असती. विचार करा, जर एखाद्या प्रियानो होडीचा किंवा एखाद्या मचव्याची जरी त्यांनी व्यवस्था केली असते, परंतु किती लोक होते? काही लोक मरण पावले रस्त्याने, तरी पण बरेचसे लोक होते प्रियानो. बराचसा मोठा मिश्र समुदाय होता आणि प्रियानो नवीन पिढी जी जन्मास आलेली होती ती त्यावेळेस होती. भरपूर अशी जनावरं होती आणि प्रियानो खेचरं असेल किंवा त्याच्यावर लादलेलं सामान असेल, स्त्रिया असतील, पुरुष असतील, वृद्ध असतील, तरुण असतील, आणि ह्या सगळ्या लोकांना प्रियानो यार्देन पार करणं, 1 किंवा 2 होडीच्या द्वारे यार्देन पार करणं शक्य होतं का? हालेलुया. हे किती मोठं जोखमीचं काम होतं प्रियानो. आणि अशा वेळेस प्रियानो आम्ही बघतो की परमेश्वराने ज्या वेळेस प्रियानो त्या ठिकाणामध्ये आणलं, त्यावेळेस प्रियानो तो समय जो होता तो सुगीच्या दिवसाचा होता, हंगामाचा दिवस होता. आणि यार्देन जी आहे प्रियानो ती दुथडी वाहत होती. हालेलुया. बऱ्याचदा परमेश्वर आम्हाला अशा ठिकाणामध्ये आणतो प्रियानो की ज्या गोष्टी अगोदर छोट्या प्रमाणात असतात, कधी कधी प्रियानो त्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या असतात. आणि अशा वेळेसच परमेश्वर आम्हाला आणतो आणि अशाच वेळेस परमेश्वर आम्हाला दाखवून देतो की ह्या सर्व पार करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे आणि माझ्या साहित्याशिवाय तुम्ही ह्या गोष्टी पार करू शकतच नाही आणि यासाठी फक्त माझी सहायता आवश्यक आहे. हे दाखवण्यासाठी प्रियानो परमेश्वर योग्य समयाचा उपयोग करत असतो. परमेश्वराने त्यांना अगोदर आणलं नाही, परमेश्वराने त्यांना नंतर आणले नाही, सुगीच्या दिवसामध्येच परमेश्वराने त्यांना आणलं. हालेलुया. बऱ्याचदा प्रियानो कधी कधी समस्या जर छोटी असेल तर प्रियानो त्यावेळेस त्या गोष्टी आमच्या जीवनात येणार नाही, परंतु बऱ्याच वेळेस प्रियानो ती समस्या अगदी मोठी झालेली असेल, मग ते आर्थिक असेल किंवा इतर कुठली असेल, अशा वेळेस प्रियानो परमेश्वर आमच्या जीवनामध्ये त्या समयामध्ये दाखवून देतो की हे ओलांडण्याचं सामर्थ्य किंवा यातून पार करण्याचं सामर्थ्य माझ्याकडे आहे. जर प्रियानो छोट्या प्रमाणात अगोदर जर असती तर कदाचित प्रियानो त्यांनी ती यार्देन जी आहे ती पार करून गेले असते आणि त्यांनी प्रियानो स्वतः ही गोष्ट मानली असती की नाही, आम्ही आमच्या सामर्थ्याच्या द्वारे ही यार्देन पार केली. परंतु परमेश्वर त्याचं गौरव कोणाला जाऊ देत नाही बरं का. हालेलुया. कधी कधी प्रियानो परमेश्वर सगळ्या प्रवासामध्ये मदत करतो आणि शेवटच्या गोष्टीमध्ये प्रियानो एखादी गोष्ट आमच्या प्रयत्नाने होतं तर त्या सगळ्या गोष्टीचं क्रेडिट प्रियानो आम्ही स्वतः घेतो की नाही, माझ्या प्रयत्नामुळे, माझ्या शिक्षणामुळे, माझ्या इतर गोष्टींमुळे ही गोष्ट मला मिळाली. हालेलुया. हालेलुया. जर यार्देन प्रियानो इस्रायल लोकांनी पार केली असती सुगीच्या अगोदर तर प्रियानो त्याचं सगळं क्रेडिट जे असतं ते इस्रायल लोकांनी घेतलं असतं की नाही, इथपर्यंत आम्ही आमच्याच प्रयत्नाने आलो. आणि हेच दाखवण्यासाठी बऱ्याचदा परमेश्वर आमच्या जीवनामध्ये जॉर्डन रिव्हर आणतो. यार्देन नदी याच्यासाठीच आमच्या जीवनामध्ये येते प्रियानो की ज्यावेळेस आम्ही तिच्याकडे बघतो आणि आम्ही विश्वास करतो की आम्हीही आमच्या प्रयत्नाने करू शकत नाही, ही पार करण्यासाठी आम्हाला फक्त देवाचं सहाय्य हवं आहे. आणि ज्यावेळेस प्रियानो अशा प्रकारे आम्ही कबूल करतो, परमेश्वर आम्हाला सहायता करतो, मग यार्देन दुथडी वाहू द्या, कितीही मोठ्या प्रकारचा पूर त्यामध्ये असू द्या, परंतु प्रियानो ती ओलांडण्यासाठी परमेश्वर आम्हाला सहायता करतो.
परमेश्वराला माहिती प्राणो आम्हाला कधी कुठल्या ठिकाणामध्ये ठेवायचं. परमेश्वरा ऐन त्यांना सुगीच्या दिवसामध्येच आणलं प्राण. हालेलुया. नाहीतर प्राणो इस्रायल म्हटलं असे की नाही आम्ही आमच्या प्रयत्नानेच इथपर्यंत आलो. बऱ्याचदा असं होतं प्राणो. परमेश्वर आम्हाला सहाय्यता करतो, परंतु प्राणो अनेक ज्या गोष्टी, एखादी गोष्ट आम्ही आमच्या प्रयत्नाने करतो, एखाद्या गोष्टी करण्यासाठी आम्ही धावपळ करतो किंवा कुठली तरी मदत आम्हाला कोणीतरी करतं आणि मग बऱ्याच वेळेस प्राणो आम्हाला वाटतं की नाही आमच्या प्रयत्नामुळं, आमच्या कष्टामुळं ही गोष्ट आम्हाला मिळाली. होतं असं? होतं की नाही, है ना? विसरून जातो की आम्ही कसं मिस्रातून निघलोय, कसा तांबडा समुद्र दुभागलाय, कसं परमेश्वराने पुरवठा केला आणि कसं परमेश्वराने आता इथपर्यंत आणलं, या गोष्टी आम्ही विसरून जातो प्राण. हा मानवीय स्वभाव आहे. परंतु प्राणो परमेश्वराला माहिती आहे की त्याचं काम कसं करून घ्यायचं, कुठल्या वेळेचा कसा उपयोग करायचा प्राणो, हे परमेश्वराला चांगलं ठाऊक आहे. कधी प्राणो आम्ही बऱ्याच गोष्टीचं क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करतो की नाही हे माझ्यामुळं झालं किंवा मी केलं, माझ्या कष्टामुळं झालं. परंतु नाही प्राणो, सर्व काही जे आम्हाला प्राप्त होतं ते परमेश्वराच्या साह्याने प्राप्त होतं प्राणो. म्हणून आम्ही स्वतःवर कधीच घमंड करू नये प्राणो, स्वतःवर कधीच गर्व करू नये. सो ज्या प्रकारे प्राणो आम्ही बघतो की आता यार्देन प्राणो ओलांडून जायचे आहे आणि ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं वचन 3 मध्ये, यहोशुआचा 3 अध्याय वचन 3 मध्ये, व त्यांनी लोकांना अशी आज्ञा केली की तुमचा देव परमेश्वर याच्या कराराचा कोश. प्राणो ह्या वचनामध्ये सगळ्यात अधिक जे हायलाईट केलं गेलेलं आहे ते आहे परमेश्वराच्या कोशाला. हालेलुया. सो तुम्हाला बऱ्याच वेळेस परमेश्वराच्या कोशाबद्दल सांगितलेलं आहे की नाही. आणि परमेश्वराचा कोश प्राणो ह्या प्रकारचा होता, खूप मोठा कोश होता. आणि त्याच्या संदर्भात जर तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल तर निर्गमनाचा 25 अध्याय वचन 10 मध्ये प्राणो त्याच्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे की परमेश्वराचा कोश कसा होता, काय होता, कसा तो सोन्याने मढलेला होता, करूब कसे होते. आणि प्राणो परमेश्वराचा कोश जो आहे तो परमेश्वराच्या दैवी उपस्थितीला दाखवत होता. कारण परमेश्वर त्या ठिकाणातून करूबातून प्राणो परमेश्वर बोलायचा. हे परमेश्वराच्या प्राणो उपस्थितीचं एक प्रतिनिधित्व होतं. परमेश्वर इस्रायल लोकांमध्ये होतं, याचं एक चिन्ह होतं कोश. आणि प्राणो जवळजवळ 11 वेळेस प्राणो कोश हा शब्द या अध्यायामध्ये आलेला आहे. आणि प्राणो यहोशुआ जो आहे तो याजकाला नाही किंवा इतर गोष्टीला प्राणो तो हायलाईट करत नाही, तर तो परमेश्वराच्या कोशाला या ठिकाणी प्राणो हायलाईट करत आहे. हालेलुया, हालेलुया. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं, व त्यांनी अशी आज्ञा केली की तुमचा देव परमेश्वर ह्याच्या कराराचा कोश लेवी याजक वाहून नेत असताना तुम्ही पाहाल तेव्हा तळ हलवून त्याच्या पाठोपाठ जा. सो याजकांच्या पाठीमागे चालण्यासाठी प्राणो यहोशुआ सांगत आहे. हालेलुया. कारण प्राणो परमेश्वराची उपस्थिती आणि परमेश्वराचे लोक ह्या दोन्हीही गोष्टी आमच्या जीवनासाठी महत्त्वपूर्ण आहे. ते लोक जे परमेश्वराचा कोश वाहणारे आहेत, कोश हा परमेश्वराची प्राण उपस्थिती आहे. हालेलुया. आणि कोश वाहणारे याजक हे देवाचे लोक आहे प्राणो, जे तुमच्यासाठी देवाचं वचन तुमच्यापर्यंत घेऊन येतात, परमेश्वराच्या कोशाला ते वाहतात. हालेलुया. सो ज्यावेळेस आम्हाला ही प्राणो खनानमध्ये जायचं आहे तर प्राणो परमेश्वराची उपस्थिती तर आमच्यामध्ये असणं गरजेचीच आहे, कारण ते प्राधान्य आहे. आणि त्यानंतर आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळते की परमेश्वराची उपस्थिती, परमेश्वर आमच्या जीवनात असताना प्राणो आम्ही याजकाच्या पाठोपाठ जाणं गरजेचं आहे. हालेलुया. कारण यहोशुआ ज्या प्रकारे आम्हाला या वचनामध्ये पाहायला मिळतं की यहोशुआ म्हणत आहे, व त्यांनी लोकांना अशी आज्ञा केली की तुमचा देव परमेश्वर याचा कराराचा कोश लेवी याजक वाहून नेत असताना तुम्ही पाहाल तेव्हा तळ हलवून त्यांच्या पाठोपाठ. कोणाच्या पाठोपाठ जायचंय? जर आम्हाला आमच्या जीवनातील यार्देन ओलांडायचे आहे आणि आम्हाला जर कनानमध्ये प्रवेश करायचा आहे तर प्राणो आम्हाला याजकाच्या पाठोपाठ जाणं गरजेचं आहे. का माहिती? याजक हे परमेश्वराच्या उपस्थितीला वाहून नेणारे आहे. याजक हे देवाच्या वचनाला वाहून नेणारे आहेत. हालेलुया, हालेलुया. आम्ही सरळ जर निघालो
यार्देनमध्ये जर विचार करा, याजक लोक पुढे गेले नसते आणि इस्रायल लोकांनी जर यार्देनेमध्ये प्रवेश केला असता तर काय झालं असतं? हालेलुया, काय झालं असतं? हालेलुया. परमेश्वराचा कोश महत्त्वाचा आहे. परमेश्वराच्या कोशाची वाहतूक करणारे लोक महत्त्वाचे आहे. बरं, परमेश्वराच्या कोशाची वाहतूक कोणत्या लोकांना करण्यासाठी सांगितली होती? आता हे नका सांगू, लेवी घराण्याला एक विशेष वंश सांगा. मी निर्गमचं पुस्तकची बायबल स्टडी घेतली नाही, सांगा. सांगा कुठले लोक आहे? मला वाटतं बऱ्याच वेळेस मी तुम्हाला याच्याबद्दल सांगितलेलं आहे की कोणते लेवीच वंशातले आहे, परंतु एक वंश मी तुम्हाला सांगितलं होतं, आठवते? जे सांगतील ना त्यांच्याकडून एक माझ्याकडून गिफ्ट त्यांना. बघून सांगू नका, सांगा कुठले वंशज होते लवकर, मग आपल्याला पुढे जायचे. लवकर बघू नका, सांगा, माझ्याकडे बघा, सांगा. लेवी, हां, लेवीच घराणं परमेश्वराने कोशाच्या वाहतुकीसाठी निवडलं होतं, परंतु एक पर्टिक्युलर वंश निवडला होता. सांगा, लवकर सांगा. ओके, ठीक आहे, मी रेफरन्स देते. गणना याचा 4 अध्याय वचन 4. दर्शन मंडपातील परमपवित्र वस्तू संबंधाने कहाती वंशजांनी जी सेवा करावयाची ती छावणी कूच करीत, तेव्हा आरोन व त्याचे मुलगे यांनी आत जाऊन आंतरपट खाली काढावं, त्यांनी साक्षपटाचा कोट झाकावा. सो कहाती वंशज, कुठलं वंशज आहे? सांगितलं असतं तुम्ही एक छान गिफ्ट दिलं असतं. ठीक आहे, कुठले होते ते? कहाती वंशज. कहाती, मरारी आणि गेरशोम हे वेगवेगळे, हे लेवीच वंश, लेवीच घराणं आहे, परंतु हे वंशज वेगवेगळे आहे. आणि प्राणो, विशेष जे आहे कोशाची वाहतूक करण्याचं काम जे आहे ते कुठल्या वंशाने करायचं होतं? कहाती वंशाने. परंतु आम्ही बघतो की उज्जा कहाती वंशातला होता का? नाही. आणि त्याने परमेश्वराच्या कोशाला काय केलं होतं? हात लावला होता. आणि परमेश्वराने त्याला काय केलं? तडाखा दिला. म्हणून प्राणो, परमेश्वर जरी आम्ही आमचा पिता मानतो, आम्हाला खूप जवळचा आहे प्रभू, परंतु प्राणो परमेश्वरामध्ये आणि आमच्यामध्ये प्राणो एक भययुक्त अंतर असणं गरजेचं आहे. हालेलुया. तो साधारण नाही प्राणो, जितकं आम्ही साधारण समजतो तितका साधारण परमेश्वर नाही. आणि परमेश्वरामध्ये आणि आमच्यामध्ये एक अंतर असणं गरजेचं आहे, कारण तो अग्निमय परमेश्वर आहे, तो अत्यंत पवित्र आहे प्राणो. हालेलुया. म्हणून प्राणो, आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं, यहोशवा याचा 3 अध्यायामध्ये आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं, वचन 4 मध्ये, पण कोशाच्या व तुमच्यामध्ये मोजून सुमारे 2000 हात अंतर ठेवा. परमेश्वराच्या अगदी समीप जाणं ही साधारण गोष्ट नाही बरं का. ज्यावेळेस परमेश्वराचे याजक निवडलेले लोक ज्यावेळेस दर्शन मंडपामध्ये जायचे प्राणो, आम्ही बघतो की त्यांच्या वस्त्राला प्राणो गोंडे आणि घुंगरू लावलेले असायचे. कधी कधी प्राणो त्यांना जात असताना प्राणो बऱ्याच वेळेस जे याजक लोक आहेत ते मरण पावायचे आणि त्यांना दोरीने बाहेर ओढून काढावं लागायचं. सो या कोशाच्या अधिक निकट जाणं, म्हणून प्राणो परमेश्वराच्या संबंधी एक आदर, एक भय आमच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तो आमचा बाप आहे, तो आमचा पिता आहे, परंतु हे लक्षात ठेवा, तो आमचा देव आहे प्राणो. हालेलुया, हालेलुया. जसं आम्ही बापाकडे जाऊ शकतो तसं मी देवाकडे नाही जाऊ शकत. आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्त पण ज्यावेळेस 7 शब्द उद्गारतो त्यावेळेस तो हे पिता म्हणतो, आणि आम्ही बघतो की 4थ्या शब्दामध्ये तो म्हणतो हे देवा. हालेलुया. म्हणून प्राणो, ह्या दोन्ही गोष्टीचं भान ठेवा. तुम्ही परमेश्वराला प्राणो सर्वसामान्यपणे घेऊच नका. परमेश्वराच्या अगदी निकट जाणं
किंवा सहजासहजी परमेश्वराकडे जाणं इतकं सोपं नाही. आमच्यामध्ये आणि देवामध्ये एक भय, एक आदरयुक्त भय असणं खूप गरजेचं आहे. जर आम्ही परमेश्वरासमीप जातोय तर आम्ही योग्य प्रकारे जाणं, योग्य प्रकारे सेवा करणं गरजेचं आहे. नाही तर परमेश्वरापुढे सेवा करणं प्राणो हे खूप भयानक आहे. आणि याचं उदाहरण आम्ही अहरोनाच्या मुलांच्या जीवनातून पाहतो प्राणो. हालेलुया. परमेश्वराच्या कोशापुढं चुकीचं प्राणो धूप जाळला आणि परमेश्वराच्या कोशापासून अग्नी निघाला आणि प्राणो ते त्याच ठिकाणी भस्म झाले. म्हणून जर परमेश्वरासमीप आम्ही जातोय तर आम्ही योग्य प्रकारे जाणं, पवित्रतेने जाणं गरजेचं आहे, कारण तो अत्यंत पवित्र आहे. हालेलुया, हालेलुया. प्रेमळ आहे, दयाळू आहे, ठीक आहे, हे एक त्याच्या गुणांचा एक भाग आहे. परंतु प्राणो तो परमेश्वर जो आहे तो अत्यंत पवित्र परमेश्वर आहे. प्राणो आम्ही बघतो की ज्यावेळेस तो सिनाय पर्वतावर उतरून आला, सिनाय पर्वत परमेश्वरापुढे थरथर कापत होता. हालेलुया. सो परमेश्वराचं भय आमच्या जीवनात असणं खूप गरजेचं आहे. आणि परमेश्वरामध्ये आमच्यामध्ये पण प्राणो एक प्रकारचं भययुक्त अंतर असणं खूप गरजेचं आहे. आम्ही सहज उठून परमेश्वराकडे नाही जाऊ शकत, सहज आम्ही परमेश्वरासमीप जाऊ शकत नाही. म्हणून प्राणो आमच्यामध्ये देवाबद्दल, देवाच्या वचनाबद्दल, देवाच्या लोकांबद्दल आदर असणं खूप गरजेचं आहे. ओके, सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की यहोशुवा त्यांना म्हणत आहे की तुम्ही याजकाच्या पाठोपाठ जा, पण कोशाच्या व तुमच्यामध्ये मोजून सुमारे 2 हात अंतर ठेवा. म्हणजे कोशाजवळ जाणं म्हणजेच मरण होतं. हालेलुया, हालेलुया. सो परमेश्वरामध्ये आमच्यामध्ये प्राणो एक अंतर, एक भययुक्त अंतर असणं खूप गरजेचं आहे. सुमारे 2 हात अंतर ठेवा, त्यांच्या फार जवळ जाऊ नका, म्हणजे ज्या वाटेने तुम्हाला जावायचे आहे ती तुम्हाला समजेल, कारण ह्यापूर्वी ह्या वाटेने तुम्ही कधी गेला नाही. मग यहोशुवा लोकांना म्हणाला, शुद्ध व्हा, कारण उद्या परमेश्वर तुमच्यामध्ये अद्भुत कृत्य करणार आहे. यानंतर यहोशुवा याजकांना म्हणाला, कराराचा कोश उचलून घेऊन लोकांच्या पुढे चाला. त्याप्रमाणे ते कराराचा कोश उचलून घेऊन लोकांच्या पुढे चालले. प्राणो त्यांना यार्देन पार करायची होती आणि प्राणो त्या यार्देनला पार करण्यासाठी अगोदर परमेश्वराने प्राणो याजकांना पुढे केलं होतं. हालेलुया. आणि इस्रायल लोक प्राणो त्यांच्या पाठोपाठ येणार होतं. आम्ही बघतो की प्राणो बऱ्याच गोष्टी अशा असतात की प्राणो देवाच्या लोकांना त्या कनान देशापर्यंत नेण्यासाठी प्राणो परमेश्वराने त्याच्या लोकांना, त्याच्या याजकांना पुढं केलेलं आहे, जे याजक परमेश्वराचे प्राणो कोशाला वाहून नेतात. हालेलुया, हालेलुया. कारण कोश हा परमेश्वराच्या उपस्थितीचं प्रतीक आहे. आणखी पुढे वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, वचन 7 मध्ये, की परमेश्वर यहोशुवाला म्हणाला, आज मी सर्व इस्रायलाच्या दृष्टीने तुझी थोरवी वाढविण्यास आरंभ करीन. सो थोरवी किंवा महत्व किंवा सामर्थ्य किंवा सन्मान जे आहे हे कोण वाढवतं? हालेलुया. आम्ही स्वतःहून प्राणो आमची थोरवी किंवा महत्व कधीच वाढू शकत नाही. आणि त्यासाठी प्राणो देवापुढे लीन आणि नम्र होणं गरजेचं आहे, कारण जो देवापुढे लीन आणि नम्र होतो परमेश्वर त्यालाच उलट करतो. म्हणून देवाचं वचन सांगतं की त्याच्या पराक्रमी हाताखाली काय व्हा, म्हणजे योग्य वेळी तो तुम्हाला, हालेलुया, म्हणजे उंच करण्याचं काम कोणाचं आहे? थोरवी देण्याचं काम कोणाचं आहे? सन्मान देण्याचं काम कोणाचं आहे? कारण या ठिकाणामध्ये प्राणो ज्या प्रकारे परमेश्वर यहोशुवाला म्हणत आहे, परमेश्वर यहोशुवाला म्हणाला, आज मी सर्व इस्रायलाच्या दृष्टीने तुझी थोरवी वाढण्यास आरंभ करीन. म्हणजे प्राणो सन्मान आहे किंवा थोरवी आहे किंवा एक पद आहे, हालेलुया, किंवा इतरांच्या दृष्टीने जे महत्व आहे प्राणो, ते फक्त परमेश्वरापासूनच आरंभ होतं. परमेश्वरापासूनच त्याची सुरुवात होती. आपण स्वतःला कितीही उंच करण्याचा प्रयत्न केला प्राणो, जो स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल. म्हणून प्राणो आम्ही स्वतःला कदापिही उंच करू नये. हालेलुया. जर आम्ही स्वतःला उंच करतो प्राणो तर आम्ही खाली पडल्या जाऊ. आम्ही बघतो की लुसिफराच्या बाबतीत तेच झालं. म्हणून प्राणो आम्ही स्वतःला कदापिही उंच करण्याचा प्रयत्न करू नये. प्राणो आम्ही स्वतःला उंच करू नये तर देवाने आम्हाला उंच करणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि ज्यावेळेस आम्ही देवाचं काम प्रामाणिकपणे करतो प्राणो,
परमेश्वर आपोआप आमची थोरवी वाढवायला सुरुवात करतो. हालेलुया. या ठिकाणी प्राणो यहोशवाने स्वतःला कधीच प्राणो उंच करण्याचा प्रयत्न केला नाही. यहोशवा मोशेचा मदतनीस म्हणून त्याने काम केलं प्राणो. एक साधारण मदतनीस म्हणून त्याने प्राणो आम्ही बघतो की सुरुवातीपासून मोशेला मदत केली प्राणो. एक मोठ्या नेतृत्वासाठी किंवा एक मोठारी पुढारी होण्यासाठी त्याने ह्या गोष्टी केल्या नाही, परंतु परमेश्वराच्या कामामध्ये प्राणो एक मदतनीस म्हणून प्राणो त्याने मोशेला सहकार्य केलं. आणि प्राणो ह्याच छोट्या छोट्या गोष्टी परमेश्वराने यहोशवाच्या जीवनातून पाहिलं आणि त्यानंतर प्राणो परमेश्वराने मोशे नंतरचा इस्रायलचा मुख्य नेता किंवा पुढारी म्हणून यहोशवाला निवडलं. हालेलुया. सो परमेश्वर प्राणो तुम्हालाही थोरू देऊ इच्छित आहे, परंतु परमेश्वर तुमच्याकडे पाहत आहे की तुम्ही परमेश्वरासाठी कशा प्रकारे काम करत आहात. हालेलुया. तुमचा आरंभ जरी अल्प असेल पण तुमचा शेवट जो आहे तो समृद्धीचा असणार आहे. म्हणून छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा प्राणो, आणि या छोट्या गोष्टीपासूनच परमेश्वर एका मोठ्या पुढारीपणापर्यंत परमेश्वर तुम्हाला घेऊन जाईल. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की प्राणो थोरवी जी आहे ती परमेश्वराकडून मिळते. आणखी वचन 8 मध्ये आम्ही बघतो की कराराचा कोश वाहणाऱ्या याचकांना आज्ञा कर की जेव्हा तुम्ही यार्देनेच्या पाण्याच्या कडेला पोहोचाल तेव्हा यार्देनेत उभे राहा. परमेश्वराने प्राणो याचकाला आज्ञा दिली की तुम्हाला यार्देन मध्येच उभा राहायचं आहे. जोपर्यंत सगळे लोक यार्देन पार करणार नाही तोपर्यंत परमेश्वराच्या याचकांना आज्ञा दिली की तो परमेश्वराचा कोश जो आहे तो तुम्ही तिथेच घेऊन उभा राहायचा आहे. हे परमेश्वर सोबत असल्याचं एक चिन्ह आहे प्राणो. हालेलुया. म्हणून प्राणो परमेश्वराचा कोश आणि परमेश्वराचे लोक हे दोन्हीही गोष्टी आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असतात प्राणो. जर आम्हाला आमच्या जीवनातली यार्देन ओलांडायची आहे आणि आम्हाला कनानमध्ये प्रवेश करायचा आहे तर आमच्यासाठी देवाचे लोक आणि परमेश्वराचं वचन ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहे. याशिवाय आम्ही यार्देन ओलांडू शकत नाही. हालेलुया. आणखी प्राणो ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला पाहायला मिळतं, मग यहोशवा इस्रायल लोकांना म्हणाला, जवळ येऊन तुमचा देव परमेश्वर ह्याची वचने ऐका. यहोशवा म्हणाला, जिवंत देव तुमच्यामध्ये आहे आणि कनानी हिव्वी परिजी गिरगाशी अमोरी व यबुसी यांना तो तुमच्या समोर खात्रीने हाकून देईल. हे येणेप्रमाणे तुम्हाला कळून येईल. अखिल पृथ्वीचा जो प्रभू त्याच्या कराराचा कोश तुमच्या समोर पलीकडे जाण्यासाठी यार्देनेत प्रवेश करत आहे. तर आता इस्रायल वंशातून 12 पुरुष तुम्ही निवडा, प्रत्येक वंशातून एक. अखिल पृथ्वीचा जो प्रभू परमेश्वर ह्याच्या कराराचा कोश वाहणाऱ्या याचकांचे तळपाय यार्देनेच्या पाण्याला लागताच वरून वाहत येणारे यार्देनेचे पाणी थांबून साचेल व त्याची रास होईल. सो आम्ही बघतो की प्राणो जे याजक होते प्राणो त्यांच्या याचकाच्या पायामध्ये परमेश्वराने एक सामर्थ्य दिलं होतं. हालेलुया. सो जे कोश वाहणारे लोक असतात प्राणो त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराचं सामर्थ्य असतं, कारण ते परमेश्वराच्या वचनाचा परमेश्वराच्या कोशाचा भार वाहणारे आहे. हालेलुया. हालेलुया. आणि ज्यावेळेस प्राणो मी बघतो की वचन 14 मला सांगतं, लोक यार्देने पलीकडे जाण्यासाठी आपल्या डेऱ्यातून निघाले तेव्हा कराराचा कोश वाहणारे याजक लोकांपुढे चालले. सो प्राणो आम्हाला जर आमची यार्देन पार करून जायची आहे तर प्राणो ज्या ज्या इन्स्ट्रक्शन आम्हाला दिले जातात ते आम्हाला फॉलो करायचे. जसं जसं आम्हाला सांगितलं जाईल तसं तसं आम्हाला करायचं आहे. आणि यासाठी प्राणो त्या संबंधित प्रत्येक व्यक्ती आमच्यासाठी महत्त्वाची आहे. मग तो यहोशवा आहे, याजक आहे, परमेश्वराचे कोश आहे. हालेलुया. कोश वाहणारे वेगळे, इन्स्ट्रक्शन देणारा वेगळा आहे. बऱ्याचदा प्राणो प्रत्येक गोष्ट एकच व्यक्ती करू शकत नाही. हालेलुया. प्राणो सूचना देण्याचं काम जे आहे किंवा मार्गदर्शन करण्याचं काम जे आहे ते यहोशवा करत होता. म्हणून प्राणो परमेश्वराने आमच्या बाजूला असे लोक जे ठेवले असतात ते बऱ्याच वेळेस प्राणो फक्त आम्हाला इन्स्ट्रक्शन देतात, जसं तुम्ही असं करा, प्रार्थनेला या, हे करा, ते करा. हालेलुया. हे लोक पण तितकेच महत्त्वाचे आहे प्राणो, ज्यांना परमेश्वराकडून आदेश मिळालेला असतो आणि ते प्राणो बऱ्याच वेळेस आम्हाला मार्गदर्शन करतात. हालेलुया. याजक जितके महत्त्वाचे आहे तितकेच प्राणो जे आम्हाला परमेश्वराच्या संबंधी अनेक वेळेस सूचना देतात की सिस्टर तुम्ही असं करा, तसं करा, प्रार्थनेला या, वचनाला या, सहभागितेला या. हालेलुया. सूचना देणारे देखील आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.
परमेश्वरासाठी प्रत्येक एक पात्र महत्वाचं आहे प्राणो. जितकं प्राणो याजक कोश वाहणारे महत्वाचे आहे, तितकंच प्राणो पुढारी पण करणारे किंवा मला मार्गदर्शन करणारे किंवा मला सूचना देणारे हे पण तितकेच महत्वाचे आहे. हालेलुया. जर आम्हाला प्राणो इन्स्ट्रक्शनच दिले नाही किंवा सूचनाच दिल्या नाही तर आम्हाला समजेल का काय करायचंय? हालेलुया. सो परमेश्वराने सगळ्या गोष्टी आमच्यासाठी ठेवलेल्या आहे प्राणो. कारण प्राणो आम्हाला यारदेन ओलांडून जायचे आहे, यारदेन पार करायचे आहे. आणि प्राणो हे पार करण्यासाठी प्राणो ह्या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनासाठी महत्त्वपूर्ण आहे. आणि प्राणो यातून प्राणो यांना दूर करून आम्ही यारदेन पार करू शकतच नाही. हालेलुया. आम्ही स्वतः जर उतरण्याचा प्रयत्न करू तर आम्ही यारदेनमध्ये कुठे बुडून जाऊ आम्हाला सांगता येणार नाही. कारण यारदेन त्यावेळेस दुथडी वाहत होते. हालेलुया. विचार करा, याचकाच्या अगोदर जर एखादी इस्रायली व्यक्ती जर त्या यारदेनमध्ये उतरली असती तर काय झालं असतं? हालेलुया. किंवा इतर एखादी व्यक्ती जर त्या पाण्यामध्ये गेली असती तर ते पाणी थांबलं असतं का? सो परमेश्वराने विशेष कामासाठी विशेष लोकांना निवडलेलं आहे. हालेलुया. म्हणून प्राणो आम्हाला जसं इन्स्ट्रक्शन दिलं जातं प्राणो त्यानुसार जर आम्ही योग्य प्रकारे चालतोय तर आम्ही निश्चित यारदेन ओलांडून त्या कनानमध्ये प्रवेश करणार आहोत. म्हणून प्राणो आम्हाला ज्या सूचना दिल्या जातात, देवाच्या वचनातून जे मार्गदर्शन केलं जातं त्या वचनाला, त्या मार्गदर्शनानुसार प्राणो सूचनेनुसार आम्हाला चालणं गरजेचं आहे. हालेलुया. देवाच्या लोकांसोबत राहणं गरजेचं आहे. यहोशवासोबत, याचकासोबत, या सगळ्यांसोबत आम्हाला राहायचं आहे. आणि आम्हाला याचकांच्या पाठोपाठ जायचं आहे, पुढे नाही बरं का. हालेलुया. जर पुढे गेलो तर बुडून जाऊ बरं का. कारण परमेश्वराचा कोश याचकाच्या खांद्यावर आहे. हालेलुया. बऱ्याच जणांना कधी कधी अशी सवय असते प्राणो की इतरांपेक्षा पुढे जाण्याची. परंतु परमेश्वराचं वचन जसं सांगतं प्राणो तसंच आम्हाला फॉलो करायचं. हालेलुया. त्याच्यात आम्हाला मुळीच ढवळाढवळ करायची नाही. जसं दिलंय तसंच आम्हाला करायचं. परमेश्वराने सांगितलं पाठीमागे जा, आम्हाला पाठीमागेच जायचं. हालेलुया. म्हणून प्राणो परमेश्वर जो आहे तो प्रत्येक वेळेस वचनाच्या द्वारे प्राणो आम्हाला सूचना देत असतो, आम्हाला मार्गदर्शन करत असतो की आम्हाला काय करायचं आहे, काय करायचं नाही. आणि प्राणो या इन्स्ट्रक्शनला, या सगळ्या सूचनाला प्राणो आम्हाला तंतोतंत पालन करायचं आहे. जर खऱ्या अर्थाने आम्हाला यारदेन ओलांडून जायचे आहे आणि जर आम्हाला कनानमध्ये प्रवेश करायचा आहे तर. हालेलुया. हालेलुया. जर प्राणो याजक पुढे जातील, त्यांचे पाय जर यारदेनेला लागतील तर यारदेनेतून कोरडा मार्ग निघणार आहे. जोपर्यंत पाय लागत नाही तोपर्यंत यारदेन दुभंगणार आहे का? हालेलुया. हालेलुया. यारदेन दुभंगली कधी? ज्यावेळेस याचकाचे पाय लागले. हालेलुया. म्हणून प्राणो आम्हाला ज्या सूचना देवाचं वचनातून वेळोवेळी मिळतं प्राणो, त्या प्रकारे आम्ही देवाच्या सूचनेनुसार, त्याच्या वचनानुसार जर आम्ही चालतोय तर प्राणो आम्ही चमत्कारिकरित्या आम्ही त्या कनानमध्ये प्रवेश करणार आहोत. हालेलुया. आणि यासाठी प्राणो आज्ञापालन खूप महत्त्वाचं आहे. प्रभूवर विश्वास करणं खूप महत्त्वाचं आहे. तरच प्राणो आम्ही यारदेनेला पार करू शकतो. आणखी पुढे वचन आम्हाला ज्या प्रकारे पाहायला मिळतं वचन 15 आणि 16. कोश वाहणारे यारदेनपाशी येऊन पोचले आणि कोश वाहणारे याजकाचे पाय कडेच्या पाण्यात बुडाले. सुगीच्या दिवसात यारदेन नदी दुथडी भरून वाहत असते, तेव्हा जे पाणी वर वाहत येत होते ते बऱ्याच अंतरावर म्हणजे सारतानाजवळील आदाम नगरापाशी सांडून चढले व त्यांनी रास उभा झाली. आणि जे पाणी आराबाचा समुद्र म्हणजे शार समुद्र याकडे जात होते ते अगदी वाहून गेले. मग ते लोक यरीहो समोर पार उतरून गेले. सो या ठिकाणामध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं की कोश वाहणारे यारदेनेपाशी येऊन पोहोचले आणि कोश वाहणाऱ्या याचकाचे पाय कडेच्या पाण्यात बुडाले. सुगीच्या दिवसात यारदेन नदी दुथडी भरून वाहत असते, तेव्हा जे पाणी वरून वाहत येत होते ते बऱ्याच अंतरावर म्हणजे सारतानाजवळील आदाम नगरापाशी
साठून चढले व त्याची रास झाली. ज्यावेळेस प्रियानो परमेश्वराचा कोश वाहणारे जे लोक आहे त्यांचे पाय ज्यावेळेस यार्देनीला लागले प्रियानो, आम्ही बघतो की यार्देन दुभांगली. हालेलुया, हालेलुया. प्रियानो आम्ही बघतो की हे सामर्थ्य याचकांमध्ये नव्हतं बरं का, हे सामर्थ्य देवाच्या उपस्थितीमध्ये त्या कोशामध्ये होतं का. हालेलुया. आणि देवाचा कोश उपस्थितीचं प्रतीक होतं, देवाच्या उपस्थितीचं. सो प्रत्येक प्रियानो जे आमच्या जीवनामध्ये बाधा येतात, अनेक अडखळणं आमच्या जीवनामध्ये येतात प्रियानो, त्या प्रत्येक अडखळणामध्ये प्रियानो ज्या प्रकारे यार्देनीच्या मध्ये प्रियानो परमेश्वराचा कोश त्या ठिकाणी स्थिर झाला, जोपर्यंत सगळे लोकांनी प्रियानो यार्देन पार केली नाही तोपर्यंत परमेश्वराचा कोश जो आहे तो यार्देन मध्येच राहिला. आणि प्रियानो त्या ठिकाणी याजक लोक प्रियानो तो कोश आपल्या खांद्यावर घेऊन उभे राहिले. हालेलुया. सो यामध्ये प्रियानो आम्हाला याजक लोकांची सहनशीलता पाहायला मिळते प्रियानो. इतक्या मोठ्या लोकांना जाऊस तर जे गुरढोरं असतील, सगळ्या गोष्टी असतील, वेगवेगळ्या गाड्या असतील, इतक्या सगळ्या जाऊस तर प्रियानो आम्ही बघतो की याजक लोक जे आहे ते परमेश्वराच्या कोशाला घेऊन उभे होते. हालेलुया. सो प्रियानो प्रत्येक एक यार्देन आमच्या जीवनातील ओलांडण्यासाठी प्रियानो परमेश्वर जो आहे तो त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आमच्या सोबत आहे, याचं हे एक प्रतीक आहे प्रियानो. हालेलुया. परमेश्वर तोपर्यंत आमच्या सोबत आहे जोपर्यंत प्रियानो एखाद्या समस्येतून आम्ही पार निघून जात नाही, जोपर्यंत आम्ही यार्देन ओलांडत नाही तोपर्यंत प्रियानो परमेश्वराचा कोश जो आहे तो आमच्यासाठी उभा राहणार आहे. आणि त्या कोशाला प्रियानो वाहून नेणारे मध्यस्थ जे याजक लोक आहे ते त्या ठिकाणापर्यंत उभा राहणार आहे प्रियानो, जोपर्यंत प्रत्येक इस्रायली व्यक्ती जॉर्डनला, त्या जॉर्डन रिव्हरला तो पार करणार नाही. हालेलुया. सो परमेश्वराने प्रियानो तुमच्यासाठी असे अनेक लोक परमेश्वराने ठेवलेले आहे की जे प्रियानो तुम्हाला पार होईपर्यंत ते तुमच्यासाठी परमेश्वराच्या वचनाला घेऊन उभे राहणार आहे, तोपर्यंत जोपर्यंत तुम्ही यार्देन पार करणार नाही. हालेलुया. सो तुमच्या प्रत्येकासाठी प्रियानो देवाचा कोश वाहणारे लोक देवाने ठेवलेले आहे की जे तुमच्यासाठी एक मध्यस्थीचं काम म्हणून यार्देनेमध्ये उभे राहणार आहे. हालेलुया. जोपर्यंत तुम्ही त्या यार्देनेतून पार होणार नाही. हालेलुया. सो प्रियानो आज आमच्याही जीवनात एखादी यार्देन असेल, कदाचित एखाद्या समस्या, कदाचित प्रियानो एखादी बाधा म्हणून प्रियानो यार्देन आमच्या जीवनात असेल, पण जर प्रियानो आम्ही योग्य सूचनाचं पालन करतोय, परमेश्वराची उपस्थिती, परमेश्वराचं वचन आमच्यासोबत आहे, परमेश्वराचे लोक आमच्यासोबत आहे, तर आम्ही प्रत्येक जण प्रियानो या यार्देनीला पार करणार आहोत आणि त्या कनानमध्ये प्रवेश करणार आहोत. हालेलुया. त्यासाठी प्रियानो आम्ही प्रत्येक सूचनाचं पालन करूया. परमेश्वराने ज्या गोष्टी आम्हाला लावून दिलेल्या आहे प्रियानो त्या प्रत्येक गोष्टीचं आम्ही पालन करूया आणि निश्चित परमेश्वर प्रियानो आमच्या जीवनातल्या सर्व समस्येतून आमच्यासाठी मार्ग काढेल. हालेलुया. सो आम्ही बघतो की प्रियानो यहोशवा आणि याजकाच्या द्वारे प्रियानो यार्देन दुभांगली, मोशेच्या द्वारे तांबडा समुद्र दुभांगला, त्यानंतर आलिशाच्या द्वारे पण आम्ही बघतो की यार्देन दुभांगली. परंतु प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताने पाण्याला दुभांगलं नाही, तर प्रभू येशू ख्रिस्त पाण्यावरून चालला प्रियानो, गालिल समुद्रावरून चालला. हे आहे प्रियानो मानवातलं आणि देवातलं अंतर. तो परमेश्वर प्रत्येक गोष्टीला त्याच्या पायाखाली, त्याच्या नियंत्रणात ठेवणारा तो प्रभू येशू ख्रिस्त आहे प्रियानो. आणि त्या देवाची आम्ही सेवा करतो. तो प्रभू जर आमच्यासोबत आहे तर निश्चित प्रियानो प्रत्येक परिस्थितीवर आम्ही मात करूया आणि प्रियानो जो देश प्रभूने आमच्यासाठी ठेवलेला आहे तो आम्ही हस्तगत करूया. प्रभू करू हे वचन तुमच्यासाठी आशीर्वादित करू. आमेन. या प्रियानो आमचे नेते